नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं बेनिफिशरी स्टेटस पाहायचं खूप सोपं झालं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं या वरच्या साईडला nsmny.maha.it.org या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायचं आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवरती ही वेबसाईट तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जो पहिला जो पेज आहे तो अशा प्रकारे ओपन झालेला दिसेल मोबाईलवरती. तर या ठिकाणी आपण एक सर्क्युलर पाहू शकता, की आत्तापर्यंत 7वा हप्ता म्हणजे 8 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर 8व्या हप्त्याचा अद्याप जी-आर याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला नाही. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा आणि 8वा हप्ता एक येणार या ठिकाणी. तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती 9व्या हप्त्याची. आता 9व्या हप्त्याचं जे बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे, तर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. एक आहे बेनिफिशरी स्टेटस आहे, दुसरं ट्रॅक ऑन आहे. तर आपण या ठिकाणी हे दोन्ही सुद्धा पाहणार आहोत. तर सर्वप्रथम काय करूया आपण बेनिफिशरी स्टेटसवरती या ठिकाणी क्लिक करायचं तर बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आता रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार रजिस्टर, मोबाईल नंबर आणि आधार नंबर तर या 3 गोष्टी टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता, की नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो पुढचा हप्ता आहे 9वा तो येणार आहे किंवा नाही. आता रजिस्ट्रेशन नंबरवरती तुम्ही या ठिकाणी काय टाकणार? रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जे पी-एम किसान योजनेला जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, तो नंबर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे आधार रजिस्टर मोबाईल नंबर. म्हणजे पी-एम किसान योजनेचा म्हणजे आधार जो नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल क्रमांक, तो मोबाईल क्रमांक तुम्हाला याच्यावरती टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे आधार क्रमांक असेल तर तुम्ही आधार क्रमांक टाकून, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून आणि ओ-टी-पीच्या मार्फत तुम्ही तुमचं या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता. आता पुढे जायचं म्हणलं तर या ठिकाणी आहे ट्रॅक ऑन. आता ट्रॅक ऑन हे अतिशय महत्त्वाचं ऑप्शन आहे या ठिकाणी. तर ट्रॅक ऑनवरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता ॲप्लिकेशन नंबर जो आहे पी-एम किसान योजनेचा, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला याच्यावरती इथं टाकायचा आहे. तोच या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. आता तुम्ही म्हणसाल हा ॲप्लिकेशन नंबर माझ्याकडे नाही. तर जो पी-एम किसान योजनेचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, तो नंबर तुम्हाला याच्यावरती इथं टाकायचा आहे आणि त्याच्याच नंतर तुम्ही या ठिकाणी सर्च बटनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही पी-एम किसान योजनेचा जो 9वा हप्ता आहे, त्याचं तुम्ही ते बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी पाहू शकता. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.